नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक आठवड्याच्या ज्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी आहेत, जे विशेष करून आपल्या स्पर्धा परीक्षेला विचारल्या जातात, म्हणजे MPSC असेल किंवा कोणतीही सरसेवा असेल, आगामी होणाऱ्या परीक्षा असतील, यामध्ये सुद्धा तुम्ही महिन्याचं म्हणजे तुम्ही मासिक तर वाचता, तुम्ही पेपर सुद्धा वाचता, पण एका आठवड्यामधल्या कोणत्या घडामोडी आहेत आणि महिन्याच्या कोणत्या घडामोडी आहेत याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. मित्रांनो, या सत्रामध्ये आपण फक्त काय करतोय तर 1 जुलै ते 7 जुलैमध्ये कोणत्या राजकीय घडामोडी असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या घडामोडी आहेत किंवा देशामधल्या कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, मग त्या राजकीय असतील, आर्थिक असतील, वैज्ञानिक असतील किंवा अजून तंत्रज्ञानाचे असतील किंवा मिलिटरीचे असतील किंवा आंतरराष्ट्रीय असतील, अशा विविध गोष्टी करायच्या आहेत. सेशन महत्त्वाचं असणारच आहे, पण लक्षात ठेवायचं की तुम्हाला रिपीटेडली बघावं लागेल. म्हणजेच काय की आठवड्याभरामध्ये ज्या गोष्टी घडतात, मग याचा अर्थ की जे आपल्या महिन्यामध्ये 4 आठवडे आहेत तर त्याच्यामध्ये आपण तोही अभ्यास करणार आहे. मग लक्षात ठेवायचं, तुम्ही हे कंपाईल करून तुम्हाला हे करंट अफेअर्ससाठी, कारण चालू घडामोडी आजकाल खूप जास्त डीपमध्ये क्वेश्चन चाललेले आहेत. विशेषतः MPSC मध्ये ज्या मुख्य आणि पूर्व परीक्षा आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा विशेष अभ्यास करावा लागतो. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला आठवड्याच्या घडामोडी आपण त्यानुसार चालू करणार आहोत. म्हणजे मंथली आपण करणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण जुलैपासून म्हणजे ह्या महिन्यापासून आपण चालू करत आहोत की 1 जुलै ते 7 जुलैमध्ये कोणत्या घडामोडी घडल्या. ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव झालेले आहेत. मग यापूर्वी एक महिला सचिव होत्या. मग तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव कोणत्या, तर त्यांचं नाव आहे सुजाता सौनिक. ओके, बघा यापूर्वीच्या मुख्य सचिव आहेत, पण आता लक्षात ठेवा की ज्या सुजाता सौनिक आहेत ते रिटायर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे व्यक्ती आलेले आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला चालू घडामोडीवर प्रश्न विचारू शकतील. येते लक्षात? बघा, त्याचं नाव आहे राजेश कुमार मीना. मित्रांनो, खूपच जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे. राजेश कुमार मीना आहेत. त्यांनी 1 जुलै 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला. त्याच्यानंतर यापूर्वीचे मुख्य सचिव, आता बघा, जर ही व्यक्ती नवीन झाली असेल तर यापूर्वी अजून एक व्यक्ती असणार आहे त्या पदावर. त्या व्यक्ती कोण आहेत? त्या व्यक्ती चर्चेमध्ये होत्या. त्याचं नाव आहे सुजाता सौनिक. आता लक्षात ठेवायचं, सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या परीक्षेला हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक आहेत. ओके, बघा, आता राजेश कुमार मीना यांच्याबद्दल थोडक्यात, 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सो लक्षात ठेवायचं, जो महाराष्ट्र राज्याचा प्रशासकीय प्रमुख असेल तो असेल त्याला आपण काय म्हणू, मुख्य सचिव असतो, म्हणजे सिनियर मोस्ट IAS ऑफिसर असेल. येते चीफ सेक्रेटरी त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. बघा, यापूर्वी ते महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. सो ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होते. कधी? यापूर्वी, म्हणजे मुख्य सचिव होण्याच्या आधी त्यांच्याकडे कोणता पदभार होता? महसूल विभाग म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे होते. कार्यकाल बघा, 31 ऑगस्ट 2025 पर्यंत ते या पदावर असणार आहेत. म्हणजे जवळपास विचार करा, अजून म्हणजे आता थोडंसं अगेन 2 महिने आहेत या संदर्भात, म्हणजे 2-2.5 महिन्यापर्यंत याची नियुक्ती असणार आहे. येते लक्षात? ओके, चला पुढचा. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही अभ्यास करता तुम्हाला तेव्हा लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे मोठे मोठे आयोग आहेत. काही घटनात्मक आहेत, काही वैधानिक आहेत. मग लक्षात ठेवायचं, जे घटनात्मक आयोग आहेत किंवा वैधानिक आहेत त्यांचा आपण सरसकट एकाच ठिकाणी अभ्यास करूया. आता आपण काय बघितलं की महाराष्ट्र राज्यातले मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे ते आहेत मीना. ठीक आहे, राजेश कुमार मीना. आता बघा, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. बरोबर, महिला आयोग म्हणले की शक्यतो महिला असते त्या पदावर. राष्ट्रीय महिला आयोग, मग आता हे झालं महाराष्ट्र राज्याचं, म्हणजे महाराष्ट्र राज्यातली व्यक्ती असणार आहे त्या पदावर. मग त्या राष्ट्रीय बघा, भारतीय म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत सध्या? विजया रहाटकर. लक्षात ठेवायचं आहे, खूप जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा MPSCला चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं, ज्या ज्या घटनेमध्ये तुम्हाला महिला आयोग तेव्हा चर्चेमध्ये असेल, तुम्हाला त्यांचे अध्यक्ष किंवा त्यांचा एखादा सेक्रेटरी महत्त्वाचा वाटला, तुम्हाला चर्चेमध्ये असेल, तुम्ही तो अभ्यास करू शकता. महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त सध्या बघा कोण आहे? दिनेश वाघमारे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, खूपच जास्त महत्त्वाचं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग दोन्ही जास्त महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. UPSCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत सध्या? अजय कुमार आहेत, डॉक्टर अजय कुमार आहेत. खूपच जास्त महत्त्वाचा आयोग आहे. देन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त, अगेन खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, म्हणजे लक्षात ठेवायचं, जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते तुम्हाला खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता बघा इथं कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत. सो लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे आणि केंद्रीय कोण आहेत? देशाचे कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार. मग लक्षात ठेवा, याला आपण म्हणतो चीफ इलेक्शन कमिशनर, CEC. ओके, लक्षात येते का? ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे CEC मुख्य. आणि लक्षात ठेवायचं,
त्यांच्यासोबत 2 सुद्धा असणार आहेत, पण शक्यतो जी व्यक्ती अध्यक्षपदावर असते त्याच्यावर आपल्या प्रश्न विचारले जातात. येते लक्षात? सो खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. थोडंसं राज्य आणि राष्ट्रीय सुद्धा केलेलं आहे, एकदा व्यवस्थित बघून घ्या. येते लक्षात? देन पुढचा बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जो त्या 1 ते 7 जुलैमध्ये मला खूप जास्त आढळला चांगला. तो बघा, राष्ट्रीय हळद मंडळ मुख्यालय. राष्ट्रीय हळद मंडळ मुख्यालय लक्षात ठेवायचं मित्रांनो. तुम्ही सुद्धा भरपूर काही गोष्टी वाचत असता, तर परीक्षा दृष्टीने काय असतं, तर ज्या कुठले फळ संशोधन केंद्र आहेत किंवा जे आपले धान्य संशोधन केंद्र आहेत त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जातो, किंवा सरळ सेवेला जास्त प्रश्न असतो, पोलीस भरती असेल किंवा अजून कुठल्या परीक्षा असतील. पण ओव्हरऑल जर असेल तर आता हा नवीन मंडळ आता नियुक्त केलेलं आहे, म्हणजे हे तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचं असेल. तर लक्ष द्या सगळ्यांनी. उद्घाटन केलेलं आहे अमित शहा जे आहेत केंद्रीय गृहमंत्री. मुख्यालयाचे असणार आहे मित्रांनो, मुख्यालय ठिकाण असणार आहे निजामाबाद. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. निजामाबाद हे ठिकाण आहे, म्हणजे कुठं आहे ते? तेलंगणा या राज्यामध्ये निजामाबाद नावाचं ठिकाण आहे. स्थापना बघा 4 ऑक्टोबर 2023. त्यांनी फक्त स्थापना केली होती, पण आता ते वर्किंगमध्ये आलेलं आहे. उद्दिष्ट काय आहेत? हळदीच्या उत्पादनात वाढ, संशोधन आणि विकास. मग जेव्हा कोणत्याही संदर्भात एखादं महामंडळ, एखादी संस्था स्थापन होते तेव्हा त्याच्यामध्ये R&D करावं लागतं, म्हणजेच काय? रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन विकास करावा लागतो. येते लक्षात? तुम्हाला प्रश्न काय विचारतील? राष्ट्रीय हळद मंडळ मुख्यालय कुठल्या ठिकाणी आहे? तर निजामाबाद. मग आता ऑप्शनमध्ये असे असतात होशंगाबाद, सिकंदराबाद, निजामाबाद. मग लक्षात ठेवायचं ते बाद वगैरे असे काही शब्द लागतात, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की निजामाबाद ही खूप जास्त महत्त्वाचं आहे. जे कुठल्या राज्यामध्ये आहे? तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न अजून एखादा विचारू शकतील की राष्ट्रीय हळद संशोधन केंद्र आहे किंवा हळद मंडळ मुख्यालय आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तुम्हाला ऑप्शन असणार आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू. अजिबात विसरायचं नाही, कोणतं आहे ते? तेलंगणा आहे. येते लक्षात? चला पुढचा बघूया आपण. आता याचं बघा, या संदर्भात थोडंसं थोडी पुढची माहिती. याचे अध्यक्ष पहिले कोण होते? तर पल्ले गंगा रेड्डी, त्याला PG रेड्डी असे सुद्धा म्हणतात. पल्ले गंगा रेड्डी. आता तर तेलंगणा आणि आंध्र म्हटलं की बऱ्यापैकी तशी नावं असणार आहेत, मग लक्षात ठेवायचं व्यवस्थित. निजामाबाद म्हटलं की लक्षात ठेवा त्या एका विशिष्ट शहराला काय नाव दिलं जातं? भारताची हळद राजधानी. मित्रांनो, असले प्रश्न खूपच जास्त प्रकारे विचारले जातात. मग तलावांचे शहर किंवा हा प्रसिद्ध जिल्हा असेल, शहर असेल किंवा एखादं राज्य असेल, मग लक्षात ठेवायचं त्या संदर्भात हळद जर म्हणलं तर कुठलं येणार तिथं? सिटी, शहर कोणतं येणार आहे? निजामाबाद येणार आहे, ओळखले जाते. केंद्र सरकारने 2030 वर्षापर्यंत हळद निर्यात $1 अब्ज पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवलेले आहे. मित्रांनो, असले मुद्दे लक्षात ठेवायचे. तुम्हाला प्रश्न काय विचारतील मग? की राष्ट्रीय हळद जे मंडळ आहे त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. जसं की MPSC पॅटर्नमध्ये हे प्रश्न विचारले जातात. येते लक्षात? आपण वन लाइनर म्हणजे आपण एका जे वाक्यातले प्रश्न असतात त्याचबरोबर इथं सुद्धा गोष्टी करत आहोत. ओके, चला पुढे बघूया आपण. मित्रांनो, खूपच जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जेव्हा पेपर वाचता, तुम्ही कोणती मासिकं वाचता, तेव्हा लक्षात ठेवायचं जेव्हा नवीन काही विज्ञान तंत्रज्ञानामधल्या गोष्टी असतात, म्हणजेच काय, कोणत्याही विभागानं, कोणत्याही मंत्रालयानं एखादं ॲप्लिकेशन स्टार्ट केलं असेल, एखादी योजना केली असेल, एखादं चॅटबॉट केला असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही केलं असेल, तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळा परीक्षेला, जसं की MPSC मध्ये बऱ्याच वेळा रेल्वे मंत्रालय असेल, विदेशी मंत्रालय असेल किंवा आपलं अर्थ मंत्रालय असेल, कृषी मंत्रालय असेल, तर या मंत्रालयामार्फत इतर ज्या गोष्टी होतात तर आपण डिजिटल इंडियामध्ये, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा रेल 1 ॲप. आता एवढं आपल्याला क्लिअर येतं की रेल 1 म्हणजे काय असणार आहे? रेल्वे संदर्भात असणार आहे. ओके, अनावरण कोणी केलं? अश्विनी वैष्णव. मित्रांनो, हे आपले रेल्वे मंत्री आहेत, भारताचे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. लक्षात ठेवायचं. रेल 1 ॲप. डिरेक्टली प्रश्न विचारतील की रेल्वे मंत्रालयाकडनं खालपी कोणतं ॲप्लिकेशनचं अनावरण केलं. आता बघा याचा आपण उद्देश बघूया. यांच्या हस्ते झालेला आहे. हे ॲप रेल्वे माहिती प्रणाली केंद्राच्या म्हणजेच क्रिसच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त लॉन्च झालेला आहे. रेल्वे माहिती प्रणाली लक्षात ठेवायचं आहे. रेल्वे संबंधित सर्व सेवांसाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म असेल. म्हणजे या एका ॲप्लिकेशन, जसं की आपलं IRCTC पण आहे ना, तसं हे ॲप्लिकेशन अजून आहे आपलं रेल 1 ॲप. त्याच्यामध्ये काय होणार? तर तिकीट बुकिंग करू शकता, गाड्यांची तुम्हाला माहिती मिळू शकते, रेल मदत सेवा असतील, रेल्वेतील खाद्यसेवा सुद्धा असेल, पॅन्ट्री असेल. लक्षात ठेवायचं या संदर्भात तुम्हाला सेवा मिळणार आहेत. खूपच जास्त विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे. तसंच रेल्वे मंत्रालयाने अजून एक सेवा लॉन्च केली होती. 2 ट्रेन थडकू नये किंवा कोणत्या प्रकारचा अपघात होऊ नये त्यासाठी कोणती सेवा होती, कोणती प्रणाली केली होती? मला कमेंटमध्ये टाकायचं व्यवस्थित. तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला माहिती असेल. येते लक्षात. चला पुढचं बघूया. नरेंद्र मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटलेला आहे. मित्रांनो, गेल्या काही 10 वर्षामध्ये जे आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी,
त्यांना भरपूर देशांच्याकडनं सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला आहे. तुम्हाला याच्यावर कदाचित प्रश्न पडू शकतो की एकतर जोड्याजुळामध्ये म्हणजेच काय, तुम्हाला या ठिकाणी सगळ्या त्या पुरस्कारांचं नाव असेल आणि इकडे तुमचं त्या देशांचं नाव असेल, तुम्हाला मग मॅच द फॉलोइंग करायचं आहे, जोड्या जुळवायच्या आहेत. कधी ते काय विचारतील की हा पुरस्कार आहे, जसं की फॉर एक्झाम्पल निशान एजुद्दीन हा पुरस्कार, सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या देशानं नरेंद्र मोदींना दिला? मला लक्षात ठेवायचं, हे तुम्ही कमेंटमध्ये टाका, अभ्यास झाला असेल तर. तसंच घाना जे शासन आहे, घाना सरकार आहे, त्यांनी सुद्धा काय केलं आहे बघा, 2 जुलै रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाना देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. मित्रांनो, घानासोबतच मालदीव असेल, अफगाणिस्तान असेल, रशिया असेल, त्याच्यानंतर अमेरिका, असे भरपूर आपले देश आहेत. जवळपास 10-12 देशांनी मोदींना पुरस्कार दिलेला आहे. त्यात ते फक्त नावं वेगळे करायचे. जसं की सेंट अँड्र्यूज कोणाचा पुरस्कार आहे, मला कमेंटमध्ये टाका. आताच मी एक नाव तुम्हाला सांगितलं, निशान एजुद्दीन, ते सुद्धा कोणाचं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये टाका. म्हणजेच काय, तुम्हाला अभ्यास असा करता आला पाहिजे. ठीक आहे, ज्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि थोडा राज्याच्या घडामोडी असतात तुम्हाला ते माहिती पाहिजे. ओके, तर हा मोदींना प्रदान करण्यात आलेला आहे. सन्मानाचे नाव बघा, म्हणजेच काय, तुम्हाला सन्मानाचे नाव विचारलं जाईल. सन्मानाचे नाव काय आहे? द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. आता याच्यामध्ये टेक्निक लक्षात ठेवायची, पुरस्कारामध्ये नावच देशाचं कोणतं आहे? घाना आहे. देणार कोण? घाना शासन, घाना सरकार. येते लक्षात. पण मी मग अशी म्हटलं, निशान-ए-जुद्दीन या देशाचं नाव नाहीये, सेंट अँड्र्यूज देशाचं नाव नाहीये. मग लक्षात ठेवायचं की तो अभ्यास करत असताना जर देशाचं नाव असेल, लक्षात राहायला सोपं आहे. पण देशाचं नाव नसेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. येते लक्षात? ओके, चला पुढे बघूया आपण. आता का देण्यात आला? कारण काही त्याला आपण काय म्हणूया, काही वर्षांपासून आपण थोडंसं ज्या आफ्रिकन कंट्रीज आहेत, म्हणजे आफ्रिकन जे देश आहेत, तर त्या आफ्रिकन देशांबरोबर आपले काही संबंध चांगले प्रस्थापित होते. ओके, आफ्रिकन युनियनला सुद्धा आपण काय केलं, G20 मध्ये ॲड केलेलं आहे. सध्या G21 त्याला आपण म्हणतो, ग्रुप ऑफ 21 जे काही समूह आहेत त्याच्यामध्ये आपण आफ्रिकन युनियनला ॲड केलं, भारताच्या काही अथक परिश्रमामुळे, अथक प्रयत्नामुळे. पण आफ्रिकेबरोबर आपले संबंध काय आहेत, किंवा हा पुरस्कार का देण्यात आला याचं आपण थोडक्यात बघूया. का देण्यात आला? नरेंद्र मोदींच्या निपुण राजकारण व प्रभावी जागतिक नेतृत्वाची दखल घेऊन हा सन्मान त्यांना देण्यात आला. मागील 30 वर्षात घानाला भेट देणारे नरेंद्र मोदी पहिले भारतीय नेते आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार सुद्धा दिले आहेत महत्त्वाचे. लक्षात ठेवायचं, परीक्षेला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अभ्यास करत असताना असा अभ्यास करा की स्वतः प्रश्न तयार करत चला. तुम्ही एखादं काही वाचलं, विचार करा की मोदींना पुरस्कार कोणता देण्यात आला, तर हा पुरस्कार कोणत्या देशाकडनं, म्हणजे तुमची त्याच वेळी रिव्हिजन होऊन जाईल. बघा, सो मोदींना मिळालेले सन्मान 2025 मध्ये बघा, सायप्रस जो देश आहे, द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकॅरियोस. म्हणजेच हे तुम्हाला असं विचारलं जाईल, कारण का देशाचं नाव वेगळं आहे आणि थोडंसं पुरस्काराचं नाव पण वेगळं आहे, लगेच लक्षात राहत नाही. श्रीलंकेचा कोणता आहे बघा, मित्र विभूषण, श्रीलंका मित्र विभूषण. मॉरिशस, द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर द स्टार अँड द ऑर्डर ऑफ अँड किंग ऑफ द इंडियन ओशन. आता लक्षात ठेवायला सोपं आहे, इंडियन ओशनमध्ये आपला एक चांगला मित्र देश आहे मॉरिशस नावाचा. अच्छा, इंडियन ओशनमध्ये अगेन मॉलदीव्स पण आहे, पण कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. नरेंद्र मोदी विविध देशांकडून सर्वाधिक सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे जगातील पहिले नेते आहेत. एकूण पुरस्कार सन्मान, एकूण म्हणजे पदावर पंतप्रधान झाल्यापासून ते आत्ताच, म्हणजे आत्ताच्या ह्या तारखेपर्यंत त्यांना 25 पुरस्कार मिळाले आहेत, सर्वोच्च मोठे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं काय की कमेंटमध्ये सुद्धा टाका, सेंट अँड्र्यूज पुरस्कार कोणाकडनं मिळाला, निशान-ए-जुद्दीन पुरस्कार कोणाकडनं मिळाला. त्याचबरोबर हे सुद्धा करून घ्या. इथे लक्षात, घानाचा पुरस्कार आहे, त्याचं नाव, त्या पुरस्काराच्या नावामध्ये घाण असल्यामुळं लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाईल. येते लक्षात. देन पुढचा खूपच जास्त महत्त्वाचा जो मुद्दा चालू होता गेल्या काही आपल्या आठवड्यामध्ये, तर म्हणजे या 1 ते 7 जुलैमध्ये, तर तो होता की मराठी भाषा. आणि तुम्ही सुद्धा बघता यूट्यूबच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून अशा काही गोष्टी आपल्याला समजतात. पण काय होतं, आपण वाचक लोक आहोत, आपण स्पर्धा परीक्षा करणारे आहोत, तर आपला एक वेगळा सुद्धा अँगल पाहिजे. ठीक आहे, मीडियामध्ये काही तज्ज्ञ लोक आता असतात, काही विश्लेषक लोक असतात, काही लोक त्याच्यावर आपलं मतं मांडतात, ते सगळं चांगलं आहे. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तुमचं स्वतःचं एक मत पाहिजे की तुम्हाला खरंच वाटते का मराठी भाषा सक्ती केली पाहिजे, किंवा जे काही हिंदीचं प्रकरण होतं ते सुद्धा काय आहे. म्हणजे अभ्यास करताना सखोल विश्लेषण करा, वृत्तपत्र चांगलं वाचन करा, मासिक सुद्धा व्यवस्थित वाचत चाल. आता आपल्यासाठी म्हणजे स्पर्धा परीक्षा जे करणारे आहेत, MPSC असेल, UPSC असेल किंवा अजून कोणतेही असतील, त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवायचं आपण काय करू शकतो. आता आपला मुद्दा असा आहे की या संदर्भात आपण थोडे टेक्निकल गोष्टी करूया. म्हणजेच बघा, डॉक्टर नरेंद्र जाधव समिती आहेत, खूपच मोठी व्यक्ती आहे, बऱ्याचशा त्यांनी पुस्तकांचं लेखन सुद्धा केलेलं आहे, चर्चेमध्ये असतात.
त्याच्यानंतर वित्त आयोगामध्ये सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत. बरेचसे मोठे त्यांचं हे काम आहे. महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राच्या पुनर्विचारासाठी त्रिभाषा 3 लँग्वेज फॉर्म्युला खूप चर्चेमध्ये आहे आणि याच्यामुळं साऊथ इंडियामधले सुद्धा राज्य चर्चेमध्ये असतात, दक्षिण भारतामधले, स्पेशली तमिळनाडू. मग अभ्यास करताना तुम्हाला हे GS मध्ये विचारलं जाईल की त्रिभाषा सूत्र कितपत योग्य आहे, त्या राज्याची जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे की नाही, या गोष्टींचा अभ्यास करत चला. माशेलकर समितीच्या अहवालाचे पुनर्परीक्षण करण्यासाठी लक्षात ठेवायचं, ऑलरेडी रघुनाथ माशेलकर समिती नेमली होती, पण त्याचं पुनर्परीक्षण करायला समिती कोणती नेमली? नरेंद्र जाधव समिती नेमली. त्रिभाषा सूत्र नवे शैक्षणिक धोरण 2020, याला आपण अजून काय म्हणतो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. मग मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020ला जे केलं होतं त्याचे अध्यक्ष, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? मला कमेंटमध्ये टाकायचं. अभ्यास करताना सविस्तर सखोल करायचं. आपण काय करायला लागलोय? महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा जे काही समिती होती त्याचं पुनर्परीक्षण करायला जाधव समिती आणली, पण जे राष्ट्रीय आपली शैक्षणिक धोरण होतं, नवे शैक्षणिक धोरण 2020 सालचं आहे, ते करण्यामध्ये ते जे मसुदा समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते? मला कमेंटमध्ये टाकायचे. बघा, थोडक्यात आपण एक काही त्यांचा एक हे घेऊया, थोडक्यात त्यांच्याबद्दल बघूया. नरेंद्र जाधव आहेत, प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहे व लेखक सुद्धा आहेत. RBI मध्ये विशेषतः मुख्य आर्थिक सल्लागार होते, म्हणजेच काय? चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, खूपच जास्त मोठी पोस्ट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, या ठिकाणी जे माजी सल्लागार आहेत. ओके. भारताच्या नियोजन आयोगात सदस्य सुद्धा होते. साहित्य लेखन बघा, आमचा बाप आणि आम्ही आत्मचरित्र आहे, तुम्ही सुद्धा वाचलं असेल. इथे लक्षात, खूपच जास्त इम्पॉर्टंट पुस्तक आहे, एकदम साध्या घरातून आलेले आहेत पण आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्याचं पुस्तकाचं नाव सुद्धा बघा, आत्मचरित्राचं, आमचा बाप आणि आम्ही. ओके. सो व्यक्ती जेव्हा चर्चेमध्ये येते तेव्हा लक्षात ठेवायचं तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागतो. बरोबर आहे? चला पुढे बघूया आपण. नेक्स्ट, भारतातील पहिली समुद्री NBFC. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो की ज्या काय गोष्टी नवीन होतात तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं माहिती पाहिजे. येते लक्षात. नाव बघा, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आता मुद्दा असा आहे, हे नेमकं NBFC म्हणजे काय? तर NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन किंवा इन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. नाव आहे सागरमाला. आता तुम्ही असं रिलेट करू शकता, पहिली समुद्री म्हणजे सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके. उद्घाटन कोणी केलं? केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते. मित्रांनो, हे उद्घाटन कोणी केलं यार सुद्धा क्वेश्चन असतात. आणि मग ऑप्शनमध्ये काय असतं? द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड. मग असं वाटतं ना की चला मोठी गोष्ट आहे, मग कदाचित राष्ट्रपती गेले असतील उद्घाटन करायला. तर लक्षात ठेवायचं, काही ठिकाणी केंद्रीय मंत्रीच उद्घाटन करतात. येते लक्षात. ही भारतातील पहिली समुद्री NBFC आहे. 19 जून 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक कडून अधिकृत नोंदणी मिळालेली आहे. येते लक्षात, तुम्ही बघू शकता इथं. सो तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारतील की भारतामध्ये पहिली समुद्री NBFC कोण? त्याचं नाव लक्षात ठेवायचं, सागरमाला. लक्षात ठेवायला इझीच असणार आहे. येते लक्षात. चला पुढचं बघूया. त्याचं कार्य बघा, भारतातील सागरी क्षेत्रासाठी विशिष्ट आर्थिक उपाययोजना उपलब्ध करून देणे, सागरी पायाभूत सुविधांच्या. बघा आता अगेन, जर स्पेशालिटी काही आहे सागरमाला संदर्भात असेल तर आपल्याला काय करायला लागेल? मग त्या संदर्भात त्यांचं उद्दिष्ट असणार आहे. बरोबर. सागरी पायाभूत सुविधांच्या म्हणजे तुमच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या संदर्भात विकासाला व संबंधित प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे, फायनान्स पुरवायचा आहे. समुद्री अमृतकाल विजन. लक्षात ठेवा मित्रांनो, अमृतकाल विजन खूपच जास्त महत्त्वाचं आहे. 47 म्हणजे 1947 पासून ते 100 वर्ष. मित्रांनो, हे जास्त वर्ष थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण टार्गेट ठेवलेलं आहे की 2027 पर्यंत आपल्याला ह्या गोष्टी करायच्या, तसं 2030 पर्यंत आहे, 2040 पर्यंत पण आहे. म्हणून म्हटलं की अभ्यास करताना ते पॉईंट साईडला नोट डाऊन करून ठेवत चला. उद्देश बघा, भारताला जागतिक सागरी शक्ती बनवणे आहे. खूपच जास्त महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात बघा, सागरमाला प्रकल्प भारतातील तिथं सागरी पाहिजे, सागरी पायाभूत सुविधा आहेत. सुविधांचा जलमार्गांच्या विकासासाठी सुरू केलेला आहे. कधी? 25 मार्च 2015 रोजी सागरमाला प्रकल्प. लक्षात ठेवायचं, सागरमाला म्हणजे पायाभूत सुविधांचं थोडंसं जास्त वाढवायच्या, सुधारणा करायच्या आहेत. सुरुवात झाली 15 मध्ये. काही जे प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये सागरमाला असेल किंवा अजून कुठले असेल, तुम्हाला डायरेक्टली विचारतात की भारत सरकारनं कोणत्या वर्षी कधी सागरमाला प्रकल्प लॉन्च केला. इथे लक्षात. पुन्हा इथे बघा, भारतमाला प्रकल्प
मित्रांनो, सागरमाला वेगळं आणि भारतमाला वेगळं. भारतमाला प्रकल्प आहे देशभरातील रस्ते व महामार्गांचे मजबूत जाळे तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 31 जुलै 15 आहे. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो की सागरमाला, भारतमाला, माला दोन्हीकडे आहे. 15 इथं आहे, इथं पण 15 आहे. पण लक्षात ठेवायचं सागरमाला थोडासा आधीचा आहे, 25 मार्च आहे आणि हा जुलैचा आहे. सो ह्या टेक्निकली गोष्टी लक्षात ठेवा. बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की सागरमाला जो प्रकल्प आहे तो कधी सुरुवात करण्यात आला किंवा त्याचं लॉन्च कधी झालं. इथे लक्षात विसरायचं नाही. कन्फ्युजन पण दूर करूया आपण. भारतमाला म्हणलं की देशभरातील रस्ते व महामार्गांचे मजबूत जाळे अख्ख्या भारतामधले. आणि हे काय चाललंय, फक्त सागर म्हणजे फक्त समुद्री त्या भागामध्ये. व्यवस्थित अर्थ लक्षात घ्या आणि त्याचा अभ्यास करा. इथे लक्षात पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचा विक्रम खूपच जास्त इम्पॉर्टंट महत्त्वाची घडामोडी आहे. कारण क्रीडा संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बऱ्याचशा परीक्षेमध्ये क्रीडा संदर्भात तुम्हाला एखादं कपचं नाव विचारलं जाईल, तो कुठल्या खेळासंबंधात ते विचारलं जाईल. कुठल्या जर एका प्लेयरनं, एका खेळाडूनं काही पराक्रम केला असेल त्याचं पण तुम्हाला विचारलं जाईल. जसं की गुकेश मध्यंतरी चर्चेमध्ये होता, आपला जो चेस प्लेअर आहे, बुद्धिबळपटू आहे. लक्षात ठेवायचं भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना आहे. त्याच्यामध्ये बघा ठिकाण अगेन एजबेस्टन, बर्मिंगहॅम. भारताने त्यांचे 36 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. कसोटी चालू आहे, पण हे तुम्हाला मी एका आठवड्यात सांगायला लागलोय. पहिली कसोटी हरली, दुसरी कसोटी जिंकली, आता पुन्हा तिसरी आपण हरली. अगेन कंटिन्यू आहे पुढं. परदेशी भूमीवर धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे कसोटीमध्ये. परदेशी भूमीवर लक्षात ठेवायचं म्हणजे मायदेशी सोडून भारताच्या बाहेर. लक्षात ठेवा भारत 58 वर्षानंतर एजबेस्टन म्हणजे बर्मिंगहॅम मधलं जे स्टेडियम आहे मैदानावर विजयी ठरलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 1000 धावांचा टप्पा ओलांडणारा भारत पहिला संघ आहे. लक्षात ठेवायचं असले प्रश्न विचारले जातात. देन दोन्ही डावात एकूण भारतानं 1014 धावा केलेल्या आहेत. 1014 धावाचा डोंगर उभारला. लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाची घडामोडी आहे. कॅप्टन सुद्धा बघून घ्या व्यवस्थित, तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. ओके, शुभमन पाहिजे. शुभमन गिलचे विक्रम बघा. एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनला. एका कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा. आता सध्या तो आता कॅप्टन आहे आपला टेस्ट आपल्या टीमचा, ठीक आहे, इंडियन टेस्ट टीमचा. दोन्ही डावात 430 धावा केलेल्या आहेत, म्हणजे 2. ठीक आहे, एका कसोटीत 400 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज. ओके, देन आकाशदीप अगेन बॉलर, खूप जास्त इम्पॉर्टंट बॉलर आहे. 41.1 षटकात 187 धावा देत 10 बळी घेतले. 10 बळी खूप जास्त स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. हे नाही विचारणार, तुम्हाला हे विचारतील इंग्लंडमधील कसोटी सामन्यातील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. लक्षात ठेवायचं हे इंग्लंड संदर्भात आहे. ओके, लक्षात ठेवा खूप जास्त महत्त्वाच्या घडामोडी आहेत. ठीक आहे, नेक्स्ट वैभव सूर्यवंशीचा विक्रम. इंग्लंड विरुद्ध अंडर 19 एक दिवसीय क्रिकेटमध्ये जलद शतक करून जागतिक विक्रम केलेला आहे. आणि यानं IPL मध्ये पण काही बरेचसे विक्रम केलेले आहेत. लक्षात ठेवायचं. ओके, मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की वैभव सूर्यवंशी IPL मध्ये कोणत्या टीमकडे खेळत होता. 52 चेंडूत शतक पूर्ण केलं. एकूण धावा 143 केलेले आहेत. यापूर्वीचा विक्रम कमरान गुलाम 53 चेंडू शतक केलेला आहे. वैभव सूर्यवंशी एक दिवसीय सामना शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील बनला. वय वर्ष 14 आहे बघा. यापूर्वी IPL मध्ये 35 धावा जलद शतक पूर्ण करणारा जगातील दुसरा व सर्वात तरुण खेळाडू बनलेला आहे. तुम्हाला आत्ताच सांगितलं, कमेंटमध्ये टाकायचं आहे की वैभव सूर्यवंशी कोणत्या टीमकडनं खेळत होता IPL मध्ये. येते लक्षात. चला पुढे बघूया आपण. तुम्ही जर्सीवरनं अंदाज काढलाच असेल तरी सुद्धा ठीक आहे. ब्रिक्स परिषद मित्रांनो, MPSC मध्ये किंवा तुमच्या इतर सरळ सेवाच्या भरतीमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारल्या जातात. पण अभ्यास करताना काय करायचं, चर्चेमध्ये एखादी घडामोडी असेल, जसं की फॉर एक्झाम्पल G20ची परिषद असेल, ब्रिक्स परिषद असेल, आशियान परिषद असेल, सार्क परिषद असेल, बिमस्टेक परिषद असेल, या परिषदांचं मुळात स्थापना वगैरे बघावंच लागेल. पण शक्यतो आत्ता सध्या कुठं झाली असेल तुम्हाला त्याचं ठिकाण माहिती पाहिजे. येते लक्षात. ब्रिक्स परिषद 2025 17वी जी आहे रिओ डी जेनेरोमध्ये झाली होती, ब्राझील. इथे लक्षात, रिओ डी जेनेरो एकेकाळी राजधानी पण होती, आता सध्या ब्राझिलिया अशी राजधानी आहे. कालावधी बघा 6 ते 7 जुलै. लुझ इनासियो लुला दी सिल्वा. आता ही असली नावं पाठ करायची नसतात, काही गरज नाही आहे. मुळात ब्राझीलमध्ये असल्यामुळे कोण अध्यक्ष असणार आहे, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष. तुम्हाला मुद्दा विचारणार फक्त, ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती. कुठे आयोजित केली होती, ब्राझीलमध्ये. विचारतील कोणत्या शहरात, तर रिओमध्ये, रिओ डी जेनेरो. ठीक आहे. थीम बघा, थीम पण विचारली जाईल परीक्षेला.
अधिक समावेशक आणि शाश्वत शासनासाठी जागतिक दक्षिणी सहकार्य मजबूत करणे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट शब्द आहे, तो आहे जागतिक दक्षिणी सहकार्य, इंटरनॅशनल साऊथ कोऑपरेशन. ठीक आहे. आता बरेचसे विद्यार्थी MPSC जो रायटिंगचा पॅटर्न आहे, म्हणजे जो आपला त्याला आपण म्हणूया ना की UP सारखा तो पॅटर्न झालेला आहे बघा, ज्यात तुम्हाला उत्तरं लिहावी लागतात, तुमचा GS 1 2 3 4 प्रॉपर करावा लागेल. त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की हे मी जे तुम्ही स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं, जागतिक दक्षिणी सहकार्य म्हणजे काय, तर मला कमेंटमध्ये टाकत चला. इंटरनॅशनल साऊथ कोऑपरेशन म्हणजे काय. ओके. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला हजर होते. ज्या ज्या मोठ्या परिषदा होतात त्या ठिकाणी शक्यतो पंतप्रधान तिथं व्हिजिट करतो आणि आपलं भारताला तिथं रिप्रेझेंट करत असतं. येते लक्षात. ब्रिक्स, ब्राझील लक्षात ठेवायचं 25. ओके. देन आता थोडं ब्रिक्स बद्दल आपण बघूया. या संदर्भात विकसनशील अर्थव्यवस्था असणारा देशांचा गट आहे. विकसनशील लक्षात ठेवायचं. स्थापना 16 जून 2009 साली आहे. पण लक्षात ठेवा 2009 मध्ये आपण विचार केला, त्याच्यामध्ये सदस्य देश, आता हे थोडंसं अपडेट आहे, विचार करायचा आपल्याला. ब्रिक्स म्हटलं की ब्रिक्स यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं प्रत्येक देशाचा इथे फ्लॅग दिला आहे बघा. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे सुरुवातीला 5 देश होते. पहिला ब्रिक होतं 4 होते, मग त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका ॲड झाला, दक्षिण आफ्रिका ॲड झाला. आता मला सांगा याच्यामध्ये जवळपास 10 देश झालेले आहेत. म्हणजे 5 होते, 5 वाढलेले आहेत. सदस्य देश 10 झाले, पण 11वा आता कुठला आला? इंडोनेशिया आला. थोडंसं याचं अगेन हे वाढत आहेत, सदस्य देश वाढत आहेत. उद्दिष्ट बघा, सदस्य देशांमध्ये आर्थिक आणि व्यापार संबंध वाढवणे, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी वित्तीय यंत्रणा विकसित करणे. उदाहरणार्थ न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ब्रिक्स बँक. प्रत्येक वेळी या देशांना कुठेतरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अवलंबून राहावं लागतं. मग ते वर्ल्ड बँक असेल किंवा IMF असेल. मग यावर अवलंबून राहण्यापेक्षा जर त्यांनीच म्हणजे या देशांनीच 11 देशांनीच जर एकत्र आपली अर्थव्यवस्था गठीत केली तर काय होईल? स्वतःवरच हे जास्त हे करतील, खर्च करू शकतील, किंवा यांचा आंतरराष्ट्रीयला एक पत वाढू शकेल. मग लक्षात ठेवायचं अभ्यास करताना हे ब्रिक्स बँक बघा, तुम्हाला आता प्रश्न विचारतील न्यू डेव्हलपमेंट बँक याचं अजून नाव काय आहे? ब्रिक्स बँक. माझा अजून एक क्वेश्चन आहे मित्रांनो, ब्रिक्स बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे? मला कमेंटमध्ये टाका. ब्रिक्स बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे? ब्रिक्स बँकेला अजून काय म्हटलं जातं? न्यू डेव्हलपमेंट बँक. अजिबात विसरायचे नाही. ठीक आहे. चला पुढचा बघा, इम्पॉर्टंट वन लाइनर आहेत. एका आठवड्यामध्ये मोजक्याच घडामोडी आहेत, पण लक्षात ठेवायचं ते व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. परीक्षेला असले प्रश्न विचारले जातात त्यावेळी कावरबावर व्हायचं नाही, व्यवस्थित आता लक्ष द्या. तुम्ही सुद्धा हे नोट डाऊन करून घेऊ शकता आपल्या एखाद्या करंट अफेअर्सच्या याच्यामध्ये नोटबुकमध्ये. तेगबीर सिंग खूप चर्चेमध्ये व्यक्ती होता. युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस. बघा प्रश्न असले विचारले जाऊ शकतात. युरोपमध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे? माउंट एल्ब्रस आहे. शिखर सर करणारा सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक बनलेला आहे. तेगबीर सिंग वय वर्ष 6 आणि 9 महिने आहे. अरे 6 वर्ष 9 महिने. आपल्या 6 वर्षात आपण काय काय केले 6वं वर्ष असताना? आता आठवू पण नका, आठवणार पण नाही आपण काय केले, पण लक्षात ठेवा असं काही एकदम जबरदस्त कामगिरी करतात. ओके. भारतीय नौसेनेत स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट INS उदयगिरीचा समावेश प्रोजेक्ट 17A अंतर्गत करण्यात आलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, भारत सरकारनं प्रोजेक्ट 17A दाखल केला होता, चालू केला होता, कारण भारताला युद्धनौका जास्त तयार करायच्या होत्या. तुम्हाला विचारू शकतील प्रोजेक्ट 17A काय आहे? तसा अजून एक आहे प्रोजेक्ट 75I किंवा 75. लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायचं की जे डिफेन्स फोर्सेस आहेत, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्यांच्या अंतर्गत कधी कधी प्रोजेक्ट काही केले जातात. विचार करायचा, तुम्हाला सांगायचं आहे. दुसरी युद्धनौका ही आहे, पहिली होती INS निलगिरी, उदयगिरी, अरावली, शिवालिक या प्रकारच्या आपल्याकडे पर्वतरांगा आहेत, त्यांची नावं इथे घेतलेली आहेत. लक्षात ठेवायचं सुद्धा 2 आहेत. एक आहे निलगिरी, दुसरा आहे उदयगिरी. विसरू नका, व्यवस्थित महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी लक्षात ठेवायच्या आहेत. हे पहिलं, ही दुसरं. ठीक आहे. देन इम्पॉर्टंट अगेन वन लाइनर कंटिन्यू. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार भारताचा 3रा क्रमांक आहे जगामध्ये. म्हणजे युनिकॉर्न खूप जास्त मोठी स्टार्टअप असणारी एखादी कंपनी असेल, एकूण 64 युनिकॉर्न स्टार्टअप्स भारतामध्ये आहेत. पहिला क्रमांक आहे अमेरिका. मग खूपच जास्त महत्त्वाचा आहे, विचार करा मित्रांनो. म्हणजे खूप तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगायला लागलेलो आहे. ठीक आहे. एकूण 758 युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. दुसरा क्रमांक चीन आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा असेल, युनिकॉर्न म्हणजे काय? युनिकॉर्न होण्यासाठी त्याला किती व्हॅल्युएशन लागतं, किती अब्ज डॉलर लागतं किंवा किती मिलियन डॉलर लागतं? तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाकून द्या.
येते लक्षात? खूपच जास्त इम्पॉर्टंट सेशन आहे, पण अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा बघा. बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने ठेवले जाणार आहे. जी बँगलोर सिटी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, त्यांचं नाव कसं ठेवण्यात येईल? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाने ठेवण्यात येईल. अजून अधिकृत आता येईलच, तुम्हाला मी अगेन सांगेन, पण लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारतील तुर्तात सध्या बँगलोर सिटी विद्यापीठाचे नाव कोणत्या पंतप्रधानाच्या नावाने ठेवलेलं आहे? ऑप्शन नरेंद्र मोदी पण असणार आहे. माझी बात कन्फ्यूज व्हायचं नाही. माजी पंतप्रधान कोण असतील? मनमोहन सिंग असतील. देन आस्था पुनिया भारतीय नौसेनेत पहिली महिला फायटर पायलट बनलेली आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो, सर नौसेना आहे, इंडियन नेव्ही आहे, पण इंडियन नेव्हीमध्ये फायटरची काय गरज आहे, पायलटची काय गरज आहे? मित्रांनो तसं काय नसतं. आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, या सगळ्या ठिकाणी पायलट लोक लागतात. काही ठिकाणी ट्रेंड असतात, काही ठिकाणी सर्व्हिलन्सला असतात. ओके, काही ठिकाणी प्रॉपर त्याला आपण म्हणतो ना की काही ठिकाणी जे इंटरनॅशनल काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे दुसऱ्या देशासंदर्भात, त्याच्यामध्ये पण काही कोऑर्डिनेटेड ऑपरेशनला असतात. प्रत्येक डिफेन्स फोर्समध्ये पायलट असणारच आहे. येते लक्षात? सो लक्षात ठेवायचं, कारण जेव्हा जॉईंट ऑपरेशन असतात तेव्हा तुम्हाला पायलटची गरज भासते. नौसेना असेल किंवा वायुसेना असेल किंवा इंडियन आर्मी असेल. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं, आस्था पुनिया भारतीय नौसेनेत पहिली महिला फायटर पायलट. फायटर पायलट खूप जास्त शब्द महत्वाचा आहे. येते लक्षात? आस्था पुनिया. देन स्मृती मंदाना महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात, बघा ही अगेन महिला म्हणजे ह्या व्यक्ती आहेत खूप चर्चेमध्ये असतात. लक्षात ठेवायचं, महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कसोटी असेल, एक दिवसीय सामना असेल, ODI किंवा T20 असेल, शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनलेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, असले प्रश्न विचारले जातात, म्हणून म्हटलं की व्यवस्थित लक्ष देत चला. नुकतेच नरेंद्र मोदींना त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद टोबॅगो, आता लक्षात ठेवायला इझी आहे, कारण का या पुरस्कारामध्येच त्या देशाचं नाव दडलेलं आहे. तुम्हाला काय पाठ करायची गरज नाही. बघा आता मगाशी पण आपण बघितलं घानाचा पुरस्कार, आता कोणता बघितला? त्रिनिदाद आणि टोबॅगोचा पुरस्कार. मोदींना देण्यात आलेला 25वा जागतिक सर्वोच्च सन्मान आहे. जो आपण मगाशी बघितलं ना 25 पुरस्कार मिळाले, त्यातला 25वा आहे. येते लक्षात? ओके. शिखर धवन, द वन, पुस्तकाचं नाव बघा, द वन. पुस्तक समोर आणायचं, लक्षात ठेवायला सोपं आहे. कसं करणार? धवन आहे, धवनचं द वन करा, बस. बाकी काय त्याला लॉजिक लावायची गरज नाही. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारतात, जर क्रिकेटर असेल, एखादा मोठा सेलिब्रिटी असेल, तर त्यांची पुस्तकं चर्चेमध्ये येतात. शक्यतो आत्मचरित्रच्या चर्चेमध्ये असतात. मग लक्षात ठेवायचं, सगळ्या परीक्षांना, MPSC पासून सरळ सेवेपर्यंत सगळ्या परीक्षांना तुम्हाला आत्मचरित्र किंवा त्या पुस्तकाचे लेखक विचारले जातात. येते लक्षात? व्यवस्थित बघून घ्या. इलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी नावाने नवीन राजकीय पक्ष स्थापन केले आहे. गेल्या काही 1-2 वर्षामध्ये इलॉन मस्क नावाची व्यक्ती लई चर्चेमध्ये. टेस्ला कारपासून, जसं की भारतामध्ये सुद्धा आता शोरूम ओपन झालेला आहे बांद्राला. तुम्हाला अभ्यास करताना करायचा आहे की टेस्ला संदर्भात किंवा इलॉन मस्क संदर्भात कोणते कोणते स्टेटमेंट आहेत वाचनामध्ये, ते व्यवस्थित अभ्यास करून घ्या. पार्टी कोणती आहे त्यांची? अमेरिका पार्टी नावाने पार्टी स्थापन करणार आहेत. बघा आता यांना राजकारणाचा वेळ लागलेला आहे. उद्दिष्ट काय आहे? अमेरिकेच्या नागरिकांना पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देणे आणि द्विपक्षीय प्रणालीला आव्हान देणे. पुन्हा स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. ठीक आहे, त्यांचे काही विचारविमर्श, त्यांचे काही विचारसरणी वेगळे आहेत, पण आपलं काम आहे ॲज अ स्पर्धा परीक्षा एक ॲस्पिरंट म्हणून की त्यांच्या पार्टीचं नाव काय आहे? अमेरिका पार्टी. येते लक्षात? चला पुढे बघूया. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा रशिया पहिला देश ठरलेला आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान शासन आहे. लक्षात ठेवायचं. आता मध्यंतरी भयानक घडामोडी झाल्या, पण त्या अफगाणिस्तान ज्या देशामध्ये ते तालिबान सरकार आहे, त्यांना प्रथम मान्यता कोणी दिली? रशियाने दिली. त्यांचे वैयक्तिक काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवायचं. शीतयुद्धापासून ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिका व नॅटोच्या सैन्य माघारीनंतर तालिबान सत्तेमध्ये आलेला आहे. नॅटो संस्था खूप जास्त महत्त्वाची आहे मित्रांनो. जी लष्करी संघटना आहे युरोपियन आणि अमेरिकन देशांची. स्थापना होती 4 जुलै 1949, ज्याच्यामध्ये सध्या 32 देश आहेत. मला कमेंटमध्ये सांगायचं आहे या नॅटोचं मुख्यालय कुठं आहे? नॅटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठं आहे? कमेंटमध्ये टाकून देत चला मित्रांनो. अभ्यास करताना सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूया. येते लक्षात? ओके. सो या ठिकाणी आपण कुठल्या कुठल्या घडामोडी बघितल्या तुम्ही एकदा पुन्हा व्हिडिओ बघू शकता. याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळणार आहेत. म्हणजे आपण काय करणार तर एका आठवड्यामधल्या घडामोडी सुद्धा करायच्या आणि पुन्हा एका महिन्यामधल्या घडामोडी करायच्या. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतील. भारतातल्या असतील, महाराष्ट्रातल्या असतील किंवा जागतिक असतील. त्याच्यामध्ये पुन्हा आपण करणार राजकीय असतील किंवा क्रीडा संदर्भात असतील,
विज्ञान तंत्रज्ञानामधले असतील, म्हणजे अभ्यास करताना सगळ्या गोष्टी करायच्या, वारंवार बघू शकता. व्हिडिओ याच प्रकारचे येत राहतील आठवड्याचे आणि महिन्याचे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये टाकत चला तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे. चला मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. जय हिंद.